Hello students, welcome to the lecture of 10th standard science part 2 second lesson, that is the life processes in living organism part first. Now in this lesson we are going to see the next concept, that is the living organism and life processes. पहिल्या लेक्चरमध्ये आपण हे जे काही 7 क्वेश्चन्स आहे त्या 7 क्वेश्चन्सचा अभ्यास केलेला आहे. त्याद्वारे आपण वेगवेगळ्या सिस्टीमचं जे काही फंक्शनिंग आहे आपल्या शरीरामध्ये घडणारं ते अभ्यासलेलं आहेच. आता आपण पाहणार आहोत तो पार्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. सी हियर, various organ systems are continuously performing their functions in human body along with various systems like digestive, respiratory, circulatory, excretory and control system. Different external and internal organs are performing their functions independently but through a complete coordination. पहा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतात, हो की नाही. जसं की डायजेस्टिव्ह आहे, रेस्पिरेटरी आहे, सर्क्युलेटरी आहे, एक्सक्रिटरी आहे, कंट्रोल सिस्टीम आहे. त्याचबरोबर वेगवेगळे ऑर्गन्स असतात, जसं की एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत आणि काही इंटरनल ऑर्गन्स आहेत. इतके सारे ऑर्गन्स आहेत, इतक्या साऱ्या सिस्टीम ज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. परंतु ह्या सर्व ऑर्गन्स आणि सिस्टीममध्ये आपल्याला एक कंप्लीट कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं. कोऑर्डिनेशन म्हणजेच काय, तर एक योग्य असा समन्वय पाहायला मिळतो. उदाहरणार्थ जर आपण शाळेचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये वेगवेगळे घटक असतात. अगदी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, त्याचबरोबर विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, असे वेगवेगळे घटक जे आहेत त्या घटकांची शाळा बनत असते. परंतु हा प्रत्येक घटक जो आहे तो शाळेसाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाचं कार्य जे आहे ह्या कार्यावर शाळेची प्रगती जी आहे ती अवलंबून असते. तसंच आपलं जे काही शरीराचं फंक्शनिंग आहे किंवा बॉडीचं फंक्शनिंग आहे हे चांगलं आपण कधी म्हणणार आहोत, ज्यावेळेस जेव्हा ह्या सगळ्या सिस्टीम असतील किंवा हे सगळे ऑर्गन्स जे आहेत हे एका चांगल्या पद्धतीने किंवा त्यांच्यामध्ये काय असणार आहे, कंप्लीट कोऑर्डिनेशन असणार आहे. आणि ते असतंच म्हणून आपली बॉडी जी आहे ती चांगल्या पद्धतीने काय असते, कार्यरत असते. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. आणि अशाच प्रकारची सिस्टीम जी आहे ती जवळपास सर्वच ऑर्गॅनिझममध्ये घडत असते. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आणि मग हे जे काही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन जे आहे ते होण्यासाठी किंवा हे जे काही ॲक्टिव्हिटीज जे आहेत बॉडी ॲक्टिव्हिटीजसाठी आपल्याला सतत एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते, तर सोर्सेस ऑफ एनर्जी जे आहे जसं की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स म्हणजेच पिष्टमय पदार्थ किंवा कर्बोदके ज्यांना आपण म्हणतो, स्निग्ध पदार्थ, मेदाम्ले, यांच्यापासून आपल्याला काय मिळत असते, तर एनर्जी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर मिळत असते. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. लक्षात ठेवा, सेलमध्ये असा कोणता घटक आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस केली जाते, तर तो घटक आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शन केलं जातं आणि म्हणूनच मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ द सेल असंही म्हटलं जातं. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. पहा, एनर्जी प्रोडक्शनसाठी फक्त फूड स्टफ इज नॉट इम्पॉर्टंट बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. ओनली फूडस्टफ जे आहे त्यांच्यापासूनच एनर्जी प्रोड्यूस होईल असं नाही, तर या फूडस्टफ बरोबरच आपल्याला ऑक्सिजनसुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ऑल दिस दॅट इज फूडस्टफ्स अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल व्हाया सर्क्युलेटरी सिस्टीम. आता आपण जे अन्न खातो ते स्टमकद्वारे डायजेस्ट केलं जातं, हो की नाही. आणि स्टमकमध्येही डायजेस्टेड फूड मटेरियल प्रेझेंट आहे. त्याचबरोबर जो काही श्वसन आपण करत असतो ह्या श्वसनाद्वारे घेतलेला ऑक्सिजन हा लंग्सपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो किंवा लंग्सपर्यंत गेलेला असतो. आणि मग आता ह्या लंग्समधून म्हणा किंवा ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधून किंवा स्टमकमधून हे जे काही सॉल्युबल फूड मटेरियल आहे हे प्रत्येक सेलपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करतात, तर ब्लड करतात. कोणत्या सिस्टीमद्वारे हे कार्य पार पाडलं जातं, तर सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे हे कार्य पार पाडलं जातं. फूडस्टफ अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल व्हाया सर्क्युलेटरी सिस्टीम. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. आणि हे जे कोऑर्डिनेशन आहे ते कुणाद्वारे पार पाडलं जातं, तर कंट्रोल सिस्टीमद्वारे.
Each life process contributes in its own way in the process of energy production. म्हणजे एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्वच लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत हे स्वतःचं एक कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते देत असतात. फंक्शनिंग ऑफ ऑल दिस लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. आणि मग ह्या सर्व जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सुरळीतपणे होण्यासाठी सुद्धा एनर्जीची गरज असते. आले लक्षात सर्वांच्या. म्हणजे एनर्जी प्रोडक्शन जे आहे ती आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाची अशी एक प्रक्रिया आहे किंवा एक घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ॲटोट्रॉप्स. दे प्रिपेअर देअर ओन फूड. आता आपण जे आहोत ते काय आहोत, कन्झ्युमर्स आहोत, हो की नाही. प्लांट्स जे आहेत ते काय आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ते ॲटोट्रॉपिक आहेत, हो की नाही. म्हणजेच प्लांट्स काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे डू द फोटोसिंथेसिस प्रोसेस अँड बाय दिस प्रोसेस दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, roots. मग काही अन्नपदार्थ जे आहेत ते काय केले जातात, ते प्लांट्सद्वारे युटिलाइज केले जातात आणि काही प्लांट्सच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये स्टोअर केले जातात. जसं की फ्रूट्स आहेत, लीव्ज आहेत, स्टेम आहे आणि रूट्स आहेत. We consume all these various plant materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins and minerals. मग प्लांटच्या ह्याच पदार्थांपासून किंवा ह्याच घटकांपासून आपण काय करत असतो, आपल्याला आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळवत असतो. We obtain the carbohydrates from milk, fruits, jaggery, cane sugar, vegetables, potatoes, sweet potatoes, sweet meats and cereals like wheat, maize, ragi, jawar, millet, rice, etc. या वेगवेगळ्या अन्नपदार्थांमधून आपण काय मिळवत असतो, तर कार्बोहायड्रेट्स मिळवत असतो. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. मग आपल्याला पर ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून किती एनर्जी मिळते, तर 4 किलो कॅलरी. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. आत्तापर्यंतचा हा भाग जो आहे तो आपण एनर्जीचं प्रोडक्शन आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचं आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे अभ्यासण्यासाठी केलेलं आहे. परंतु या पुढील भागामध्ये किंवा इथून पुढे आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर एनर्जी आपल्या शरीरामध्ये कशी प्रोड्यूस केली जाते. ठीक आहे. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक्स ऑफ द गेम. काही खेळाडू जे आहेत पहा, ते खेळ खेळत असताना मध्येच थांबवून काय करत असतात, काही अन्नपदार्थ जे आहेत ते घेत असतात किंवा कन्झ्युम करत असतात. तर तसं करण्यामागचं कारण काय आहे, खेळताना जास्तीत जास्त एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी मिळण्यासाठी काही द्रव पदार्थ जे आहेत की जे जास्तीत जास्त लवकर आपल्याला काय करतात, एनर्जी प्रोड्यूस करू शकतात, अशा पदार्थांचं सेवन हे प्लेयर्स जे आहेत ते खेळाच्या मध्ये करत असतात. Why may be the players consuming these foodstuffs for the energy production, for getting the energy in their body. What is respiration? How does it occur? Now see, what is respiration? Respiration म्हणजे काय. आतापर्यंत आपण रेस्पिरेशन म्हणजे काय अभ्यासलेलं आहे की ऑक्सिजन शरीरामध्ये घेणे आणि कार्बन डायऑक्साईड काय करणे, शरीराच्या बाहेर टाकणे. Intake of oxygen and outtake of carbon dioxide is called as the respiration किंवा inhalation आणि exhalation याला आपण respiration म्हणत होतो. परंतु inhalation आणि exhalation जे आहे याला काय म्हटलं जातं, ब्रीदिंग असं म्हटलं जातं. आणि श्वसन ही प्रोसेस नक्की काय आहे, तर रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द assimilated फूड इज कॉल्ड ॲज द रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कशाला म्हणणार आहोत आपण, release of energy from the assimilated food is called as the respiration, and inhalation and exhalation is called as the breathing. When inhalation is done, म्हणजे जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो, एअर एंटर्स द लंग्स. एअर म्हणजे हवा जी आहे ती कुठे येते, लंग्समध्ये येते. द ऑक्सिजन फ्रॉम दिस एअर एंटर्स द ब्लड व्हाईल कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ब्लड एक्झिट फ्रॉम दी ब्लड. मग यावेळेस काय होतं, मग ऑक्सिजन जो आहे तो काय केला जातो, रक्तामध्ये
शोषून घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ब्लडद्वारे काय केला जातो, बाहेर टाकला जातो. थ्रू एक्झलेशन म्हणजे उच्छवासामध्ये CO2 इज गिवन आउट. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर टाकला जातो. दिस गॅसियस एक्सचेंज ऑकर्स थ्रू अल्व्हिओलर मेम्ब्रेन. दिस इज कॉल्ड ॲज द एक्सटर्नल रेस्पिरेशन. मग हे जे रेस्पिरेशन आहे ह्या रेस्पिरेशनला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल रेस्पिरेशन, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रक्ताच्या बाहेर टाकला जातो किंवा एक्झिट केला जातो ब्लडपासून आणि नंतर तो एक्झलेशन या प्रोसेसद्वारे शरीराच्या बाहेर टाकला जातो. द RBCs कॅरी ऑक्सिजन टू एव्हरी सेल. मग आता हा जो काही लंगमध्ये आलेला ऑक्सिजन आहे तो लंगमधून ब्लडमध्ये येतो आणि ब्लडद्वारे तो काय केला जातो, ब्लडमध्ये असणाऱ्या ज्या काही RBCs आहे त्या RBCsद्वारे तो एव्हरी सेलपर्यंत नेऊन पोहोचवला जातो. हेअर इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया टिश्यू रेस्पिरेशन ऑर इंटरनल रेस्पिरेशन टेक्स प्लेस. आणि मग मायटोकॉन्ड्रियामध्ये सेलमध्ये असणारा जो काही मायटोकॉन्ड्रिया आहे या मायटोकॉन्ड्रियामध्ये टिश्यू रेस्पिरेशन ऑर इंटरनल रेस्पिरेशन घडतं. द ऑक्सिजन इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आणि त्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस जी आहे ती केली जाते विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. बाय ऑक्सिडेशन ऑफ फूड न्यूट्रियंट्स एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ ATP. मग या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो ब्लडद्वारे. त्याचबरोबर जे काही ग्लुकोज आहे किंवा जे काही सॉल्युबल फूडस्टफ्स आहे ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात आणि मग तिथे ऑक्सिडेशन ही प्रोसेस घडते आणि या ऑक्सिडेशन प्रोसेसद्वारे काय रिलीज होते, एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ ATP. आले लक्षामध्ये सर्वांच्या. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे रेस्पिरेशन. ओके. नाउ द नेक्स्ट पॉईंट इज दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. ऑब्झर्व अँड लेबल द डायग्रॅम गिव्हन बिसाइड. आता पुढे तुम्हाला या ठिकाणी एक डायग्रॅम दिलेली आहे. ती डायग्रॅम तुम्ही ऑब्झर्व करा आणि तिचं लेबलिंग तुम्हाला करायचं आहे. पहा बरं काय काय आहे या ठिकाणी. तर ही पहिली जी आकृती किंवा पहिलं नाव जे असणार आहे ते काय आहे, नोज. ठीक आहे. त्यानंतर इथे खाली काय आहे, माउथ. त्यानंतर इथे तिसरं जे लेबलिंग आहे ते आहे लॅरिंग्स, देन ब्रोंकाय, दिस इज डायफ्रॅम, दिस इज अल्व्हिओलस, दिस इज lungs and this is trachea. See again, nose, mouth, larynx, bronchi, diaphragm, alveolus, lungs and trachea. परीक्षेला अशा प्रकारे डायग्रॅम देऊन तुम्हाला लेबलिंग वगैरे करायला विचारलं जातं. त्यामुळे हे जे काही लेबल्स आहेत, नावं जी आहेत ही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत आणि तुमच्या वहीमध्ये ही डायग्रॅमसुद्धा तुम्ही काढणार आहात. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. पाहता रेस्पिरेशन जे आहे हे 2 पातळीवर होत असते शरीरामध्ये. कोणत्या 2 पातळी आहेत त्या, तर एक आहे सेल्युलर लेवलला होत असतं आणि दुसरं आहे ते म्हणजे बॉडी लेवल, म्हणजे शरीरस्तरीय श्वसन आणि आपण त्याला म्हणतो पेशी स्तरावरील श्वसन. ओके नाही, म्हणजे बॉडी लेवल अँड सेल्युलर लेवल. दिस टू आर द लेवल्स इन विच रेस्पिरेशन ऑकर्स. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of respiration occurring at body level. In case of respiration at cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. पहा, बॉडी लेवलला रेस्पिरेशन जे आहे ते बॉडी आणि सराउंडिंग या 2 घटकांमध्ये होत असतं. पहा, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट बॉडी लेवल अँड इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलला काय होणार आहे, फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. जे काही अन्नपदार्थ आहेत यांचं ऑक्सिडेशन होणार आहे एकतर ऑक्सिजनच्या सानिध्यात किंवा ऑक्सिजन शिवाय. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन वापरून ऑक्सिडेशन या प्रोसेसद्वारे एनर्जी प्रोड्यूस केली जाऊ शकते किंवा ऑक्सिजन शिवाय सुद्धा त्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस केली जाते. ती कशी ती पुढे आपण अभ्यासणार आहोतच. नेक्स्ट पॉईंट वी विल सी इन द
next lecture. Okay, thank you.